नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना एकदम चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे, ती म्हणजेच भरलेली वांगी, ती सुद्धा एकदम मस्त पद्धतीने। त्यासाठी ना एकदम लहान लहान वांगी घ्यायची बाजारातून आणि त्याला स्वच्छ पाण्यामधून आधी धुवून घ्यायचं। तर धुवून झाल्याच्या नंतर मी ना असे कट करून घेते। वांग पूर्ण चिरायचं नाही, दोन्ही बाजूंनी ना असा छान कट करायचा, म्हणजे आतमध्ये आपल्याला मसाला भरता येईल। तर हे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यांना कट करून घ्यायचं आहे। तर अशीच मी सगळी वांगी कट करून घेतली आणि मसाल्याला सुरुवात केली। तर मसाला बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, एक 3-4 चमचे शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं 2 चमचे, लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची आपण आणि चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये ना मी थोडेसे सफेद तीळ सुद्धा घालते। ह्याने काय होतं, आपलं वांग जे आहे ना ते खायला खूप सुंदर लागतं आणि हिवाळ्यामध्ये आपण तीळ घालून भाजी केली ना तर आहा खूप कमाल लागते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ती चांगली असते। मसाला खूप ड्राय वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी किंवा आपण तेल सुद्धा घालू शकतो, पण पाण्याचा वापर करा, छान हेल्दी बनतं। तर इथे थोडंसं पाणी घालून आहे ना मसाला अगदी असं थोडासा चिकट झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगला भरता येईल आणि भरल्यानंतर जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा तो वांग्यांमधून बाहेर पडणार सुद्धा नाही, असा ठेवायचा आहे। तर बघा, व्यवस्थित सगळं मिक्स केलंय। वांगी सुद्धा मी पाण्यातच ठेवली होती चिरून, कारण ती काळी पडू नयेत म्हणून। वांगा पण चिरून घेतल्याच्या नंतर ना आतमध्ये खराब आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि मगच आपण ह्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत। तर असं सगळ्या वांग्यांमध्ये ना मी छान एकदम प्रेस करून करून मसाला भरलेला आहे, म्हणजे एकदम छान आपलं भरलं वांग जे आहे ना ते तयार होतं। तर भरल्या वांग्याची आधीसुद्धा मी रेसिपी पोस्ट केली होती, जी ग्रेव्हीवाली होती। आता आपण फ्राय करणार आहोत, त्यासाठी मी तेल घातलं कढईमध्ये। तेल चांगलं गरम करायचं आणि वांग घालायचं, एक एक करून वांग ठेवायचं आणि काय करायचं, झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम एकदम स्लो करायचा आणि 2-2 मिनिटांनी ना वांगी अलटून पलटून आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची, म्हणजे ती सगळ्या बाजूंनी चांगली फ्राय होतात आणि भाजी आपली एकदम खायला टेस्टी लागते। तर झाकण ठेवलंय मी, गॅसचा फ्लेम स्लो केला, 2 मिनिटं चांगली वांगी शिजू दिली। वरतून सुद्धा ते छान वाफेमुळे थोडीशी शिजतात आणि खालतून तर आहा कमाल रंग आहे। तर वांग जे आहे ते आतपर्यंत शिजलं जावं म्हणून एक 20 मिनिटं आपल्याला हे छान 2-2 मिनिटांनी अलटून पलटून ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला करत राहायची आहे, जेणेकरून आपलं वांग आतपर्यंत शिजलं जावं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर बघा, मी पुन्हा ना झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा ही प्रोसेस जी आहे ती रिपीट करते। तुम्ही वांग्यांचा रंग सुद्धा पाहू शकता कसा चेंज होतोय, जसं आपण झाकण ठेवतो त्याला वाफ लागते, त्याच्यामुळे ही वांगी जी आहेत वाफेवरती, हवं तर तुम्ही ना झाकणावरती थोडंसं पाणी सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ते वाफेमुळे सुद्धा छान फ्राय होतात। तर मसाला सुद्धा बघा काय कमाल दिसतोय आणि वांगी सुद्धा इथे ऑलमोस्ट तयार झालेली आहेत। एक 20 मिनिटं मी हे सेम प्रोसेस रिपीट करून करून ही वांगी जी आहेत ती अलटून पलटून चांगली फ्राय करून घेतलेली आहे। तर ही वांगी ना भाकरीसोबत खूप कमाल लागतात, चपातीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतं त्याच्यासोबत खा। वरतून मस्त चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि झाली तयार आपली भरलेली मसाला वांगी फ्राय करून तयार। तर आता मस्त प्लेटमध्ये घेते मी आणि खायला सुरुवात करते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही अशी वांग्याची मस्त चटपटीत भाजी बनवता का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। दिसतात ना काय कमाल अशी वांगी बनून तयार झाली आहेत ती। मी आता भाकरीसोबतच खायला घेते, कारण वांग्याची भाजी आणि भाकरी हे माझं तर फेवरेट कॉम्बिनेशन आहे। तुमचं काय ते मला कमेंटमध्ये सांगा। निरोगी खा आणि निरोगी राहा।